ओम साईराम मैत्रिणींनो, जयश्री फॅशन हबमध्ये मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ब्लाऊजची संपूर्ण स्टिचिंग बघणार आहोत। तर यामध्ये जे काही छोटे मोठे बारकावे आहेत ते अगदी डिटेलमध्ये तुम्हाला या व्हिडिओमध्ये शिकायला मिळणार आहेत, त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका। त्याचबरोबर या पद्धतीची फिनिशिंग आणि फिटिंग जर तुम्हाला ब्लाऊजमध्ये हवी असेल तर जरूर हा व्हिडिओ स्टिचिंगचा इम्पॉर्टंट आहे। त्यामुळे मी तुम्हाला पुन्हा पुन्हा आवर्जून सांगते की खूप साऱ्या टिप्स मी तुमच्या या व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर केलेल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा। आणि स्टिचिंगमध्ये जर काही तुम्हाला अडचण येत असेल तर कमेंट करून जरूर विचारा। तर बघू शकता हे ब्लाऊज अगदी खूप छान फिटिंग आणि फिनिशिंगने तयार झालेला आहे। इथे आपण सेंटरला या पद्धतीचा पॅच घेतलेला आहे आणि बॅक साइडला आपण घेतलेला आहे गोल गळा। इथे तुम्ही बॅक साइड ओपनही ठेवू शकता, कारण बॅक साइड शक्यतो सभ्यसाची ब्लाऊजमध्ये बॅक साइड ओपनच असते, कारण फ्रंट अशा पद्धतीने पॅक असतो। ओके, पण इथे मी काय केलेलं आहे, इथे साइडला चेन घेतलेली आहे, त्यामुळे या बाजूला बघा इथे चेन घेतली, त्याच्यामुळे ही साइड चेन ओपन होते आणि या पद्धतीने मी हा ब्लाऊज रेडी केलेला आहे। सर्व काही बारकावे या व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर केलेले आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर चला याच्या स्टिचिंगच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया। आणि त्याचबरोबर यामध्ये मार्जिन कुठे कुठे आपण ॲड करायचं आहे ते सुद्धा मी तुम्हाला स्टिचिंगच्या स्टार्टिंगमध्येच सांगितलेलं आहे, त्यामुळे ते अजिबात स्किप करू नका, कारण त्याच्यावरच तुमचा हा ब्लाऊज तुमचा कसा होणार आहे हे डिपेंड असणार आहे। आणि हा मी बिना कप्सचा बनवलेला आहे। तुम्हाला जर यामध्ये कप्स वापरायचे असतील तर तुम्ही तेही वापरू शकता। ते कसे वापरायचे हे मी तुम्हाला पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करेन। आणि जर यामध्येच करणार असाल तर या इथे आपल्याला आतल्या भागावर, म्हणजे हे जेव्हा आपण इथे एकमेकांना जोडतो त्यावेळेला इथे आतमध्ये हा पार्ट वेगळा स्टिच करायचा असतो आणि हे दोन पार्ट वेगळे स्टिच करायचे आणि मध्ये कप्स ॲड करायचे असतात। तर ते सुद्धा दुसऱ्या एखाद्या व्हिडिओमध्ये जरूर तुमच्याबरोबर शेअर करेन। या व्हिडिओमध्ये तुम्ही जरूर हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा आणि ज्या पद्धतीने मी स्टिच केलेला आहे त्या पद्धतीने स्टिच करून हा असा एखादा ब्लाऊज शिवून जरूर बघा, कारण आपल्याकडे अशा पद्धतीचा एखादा तरी ब्लाऊज असायलाच पाहिजे, कारण ब्लाऊज ही भरपूर प्रकारचे आहेत। आपण दररोज नवीन नवीन ब्लाऊज घेणार आहोत। तुम्हाला जर अशाच पद्धतीचे नवनवीन ब्लाऊज शिकण्यामध्ये इंटरेस्ट असेल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब जरूर करून ठेवा, कारण असेच नवनवीन ब्लाऊजच्या डिझाईन्स मी तुमच्याबरोबर शेअर करत असते। अजूनही बरीचशीच ब्लाऊजचे प्रकार आहेत जे आपण यामध्ये पुढे बघणार आहोत। तर व्हिडिओ अगदी इथून पुढच्या येणाऱ्या व्हिडिओंची नोटिफिकेशन तुम्हाला जर हवी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून त्याच्या बाजूला जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करून ठेवा, की जेणेकरून मी जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती येईल आणि असे नवीन व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाहीत। तर चला याच्या स्टिचिंगच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूयात। तर बघा या पद्धतीने मी पार्ट जसे ठेवलेले आहेत तसेच तुम्हाला ठेवून घ्यायचे आहेत। बंद बाजूवरती कोणते कोणते पार्ट ठेवलेले आहेत ते बघा। जी माझ्याकडची बाजू आहे ती बंद बाजू आहे आणि याच पद्धतीने कट करून घेतल्यानंतर याचा एखादा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा आणि मग तुम्ही पुढचं कटिंग घ्या। ओके, त्यानंतर कुठे कुठे मार्जिन ठेवलेलं आहे ते सुद्धा बघून घ्या। आता इथे बॅक पार्ट आहे तो मी इथे या पद्धतीने बघा अर्धाच ब्लाऊज पीसचा पोर्शन इकडे फोल्ड करून घेतला, कारण दुसरे पार्ट आहेत ते ब्लाऊज पीस थोडा कमी होता त्याच्यामुळे ते काढण्यासाठी मी या पद्धतीने घेतलेलं आहे। ओके, तर इथे मी बघा फोल्ड केलं आणि बॅक पार्ट काढून घेतला। आता उरलेला भाग आहे तो बघा या पद्धतीने फोल्ड करून घेणार आहे, की जेणेकरून आपले बाकीचे पार्ट त्याच्यामध्ये प्रॉपर निघायला हवेत, कारण अजून बरेचसेच पार्ट होते, कारण हातांची उंची सुद्धा 10 असल्यामुळे कसं आहे की आणि ब्लाऊज पीस थोडासा कमी होता हा, त्याच्यामुळे आपल्याला हे सर्व ॲडजस्टमेंट करावे लागत आहेत। जर तुमचा ब्लाऊज पीस मोठा असेल तर तुमचे सगळे पार्ट अगदी प्रॉपर निघून येतील। तर बघा या पद्धतीने मी फोल्ड करून घेते आणि हे सर्व पार्ट आहेत ते कट करून घेते। यातले जे जे पार्ट्स आहेत जे आपल्याला पॅक बाजूवर हवे आहेत, आता हा पार्ट बघा आपल्याला सेंटरला पॅक बाजूवर हवा आहे, तर हा मी ब्लाऊज पीसमध्ये सुद्धा फ्रंटला पॅक बाजूवर कट करून घेतला, म्हणजे तो असाच ठेवायचा की जेणेकरून त्याची सेंटरची बाजू ही फोल्ड बाजूवर येईल।
मेन फॅब्रिकमध्ये सुद्धा सेम तसंच कापायचं आहे। आता कोणत्या कोणत्या पार्टला आपण एक्स्ट्रा मार्जिन घेतलेला आहे बघा, जो मधला पोर्शन आहे जो आता मी हात लावलेला आहे तो चारही बाजूला मार्जिन ॲड केलेला आहे। हा जो खालचा क्रॉस पट्टीचा पोर्शन आहे त्याच्यामध्ये फक्त वरच्या बाजूला क्रॉस आहे तिथे आपल्याला अर्धा इंच घ्यायचं आहे आणि बाकी सर्व बाजूंना जसं आहे त्या पद्धतीने, पण मेन फॅब्रिकवर थोडं एक्स्ट्राच फॅब्रिक घेऊन कट करायचं आहे आपल्याला। हे सर्व पार्ट कट करून घेतले, बाही कट करून घेतली। आता आपल्याला हा जो वरचा पार्ट आहे तो पण बघा त्याच्या फ्रंटमध्ये आपल्याला गळ्याकडच्या बाजूला अर्धा इंच ॲड करायचं आहे, हे मी तुम्हाला पुढे सांगेनच। तर आता ह्या ज्या क्रॉस पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत याचा आपण गोट बनवणार आहोत, दोरी गोट, आणि तो आपण मध्ये ॲड करणार आहोत। तुम्हाला जर दोरी गोट घेऊन अवघड वाटत असेल तर तुम्ही सध्या पहिलं ब्लाऊज हे दोरी गोट न वापरता अगदीच सिंपल पद्धतीने शिवून बघणार असाल तरी सुद्धा ट्राय करू शकता। ओके, तर या पद्धतीने हे सर्व घेतलं। आता या पार्टमध्ये बघा मी तुम्हाला अगोदर मार्जिन ॲड करायचं खाली सांगितलं होतं, पण ही बाजू बघा, या बाजूला पण आपला हा पोर्शन आहे तो खालच्या कर्व बाजूला आपल्याला ॲड करायचा आहे, म्हणजे जोडायचा आहे। ओके, ह्या जो खालचा पार्ट आहे बघा तिथे, तर यासाठी जेव्हा हे दोन पार्ट आपल्याला जोडावे लागतील तिथे आपल्याला मार्जिन घेणं आवश्यक आहे। त्यामुळे या पार्टला सुद्धा आपल्याला चारही म्हणजे वरून बघा जिथे जिथे मी आता दाखवते तिथे तुम्हाला मार्जिन ॲड करायचं आहे। मेन अस्तरवरती मी हे दाखवलेलं आहे, जसं बघत आहात त्याप्रमाणे या बाजूला अर्धा इंच मार्जिन ॲड करून तुम्हाला कटिंग घ्यायचं आहे। त्यामुळे सांगत असते की मी कटिंग बरोबर तुम्ही स्टिचिंगचे व्हिडिओसुद्धा बघत जा, कारण काही गोष्टी आपल्याला स्टिचिंगच्या व्हिडिओ बघितल्यानंतरच त्या व्यवस्थित आपल्याला कळू शकतात। आता पुढच्या बाजूला जिथे आपण गळा लावणार आहोत बघा तिथे पण आपल्याला अर्धा इंच ॲड करायचा आहे, कारण हा पोर्शन आहे तो आपल्याला आतील बाजू आणि म्हणजे मेन फॅब्रिक आणि अस्तर हे दोघे एकमेकांना ॲड करण्यासाठी आता हा जो मधला अर्धा इंचाचा भाग आहे तो आपण फोल्ड करणार आहे, कारण इथे आपण दुसरा पॅच लावणार आहे। पण हे दोन भाग आहेत हे जोडण्यासाठी आपल्याला खाली अंतर लागणार आहे, त्याच्यामुळे इथे सुद्धा 3 सूत किंवा जर तुम्ही अर्धा इंच शिलाईमध्ये घालवणार असाल तर तेवढं अंतर तुम्हाला इकडे सुद्धा ॲड करायचं आहे। क्लिअर झालं? गळ्यामध्ये मात्र काहीही मार्जिन ॲड करायचं नाही वरच्या बाजूला, कारण तिथे आपण मार्जिन घेऊनच गळा मार्क केलेला आहे, ते स्टिचिंगच्या वेळेला तुमच्या लक्षात येईलच। तर चला या पद्धतीने हे सर्व पार्ट आपण काढून घेतले। आता याचं स्टिचिंग आपण डिटेलमध्ये बघूया। तर सगळ्यात अगोदर आपण बघा फोल्ड बाजूचे फोल्ड भाग दाखवते, हे सुद्धा मी पुन्हा पुन्हा का सांगते कारण या चुका तुमच्याकडून होऊ शकतात। एखादा भाग जर आपण जिथे आपल्याला फोल्ड हवा आहे त्या भागावर न काढता जर ओपन भागावर निघला तर मग आपल्याला शिलाईच्या वेळेला जोड वगैरे खूप येतात, मग ते ॲडजस्ट खूप करावं लागतं। तर ते होऊ नये याच्यासाठी बघा या पद्धतीने फोल्ड भागावरती आपण काढून घ्यायचं। आणि जर तुम्ही पुढे हुक आणि आईपट्टी करणार असाल तर मात्र हा पोर्शन तुम्ही इथे अर्धा इंच मार्जिन घेऊन कटमध्ये म्हणजे ओपन भागावरती घेऊ शकता। ओके, क्लिअर झालं? या ब्लाऊजमध्ये सुद्धा आपण फ्रंटला ओपन भाग ठेवू शकतो, सरळ जिथे आपण तिरका पोर्शन आलेला आहे तिथून खाली हुक आईपट्टी लावून घेऊ शकतो। ओके, त्या पद्धतीने आता हे सर्व पार्ट आपले कट झालेले आहेत। आता गळ्याचा जो भाग आहे त्याचे आपण जसा गळा मी या अगोदर सुद्धा बऱ्याचदा कसा कट करायचा हे तुम्हाला शिकवलेलं आहे, त्यामुळे इथे आता अस्तरवरती म्हणजे कॅनव्हास पेपर कसा काढायचा हे मी इथे दाखवलेलं आहे, त्या पद्धतीने करून घ्यायचं आहे। आणि खालीही थोडंसं अर्धा इंच आपण खालपर्यंत दाखवते त्या पद्धतीने बघून घ्या। तर इथे आपण आता पहिल्यांदा काय करणार आहोत तर गोट लावून घेणार आहोत, आणि गोट हा आपल्याला फक्त अस्तरचा भाग आहे, तुम्ही मेन फॅब्रिकला सुद्धा लावून घेऊ शकता, पण आता तुम्ही पहिल्यांदाच ब्लाऊज शिवत असाल तर तुम्ही शक्यतो अस्तरच्या भागावरच जोडून घ्या, कारण हा जो साडीचा पीस आहे तो खूप पातळ आहे आणि त्यामुळे तुमचा गोट प्रॉपर येऊ शकेल किंवा हलेल असं थोडासा प्रॉब्लेम राहू शकतो। तर त्यासाठी मी तुम्हाला दाखवते या पद्धतीने तुम्ही करा। तर पहिल्यांदा आपण हा पोर्शन या पद्धतीने अर्धा इंच मार्क करून घ्या आणि याच्यावरती आपल्याला जिथून आपण मार्क केलेला आहे त्यावरती आपली टीप आली पाहिजे। या पद्धतीने हा जो दोरी गोट बनवून घेतलेला आहे तो व्यवस्थित बघा सावकाश करायचा आहे, गडबड करायची नाही, ना आपल्याला गोट खेचायचा आहे ना आपल्याला फॅब्रिक ओढायचं आहे। जसं
आलेला आहे तसं अगदी सावकाशपणे ही टीप देत देत आपल्याला हा पोर्शन तयार करायचा आहे। तर या पद्धतीने टीप देऊन घेतल्यानंतर आपण आतल्या बाजूला बघा जो पण आपण गळा केलेला आहे आतमध्ये फक्त 5 इंच अंतर ठेवायचं आणि बाकीचा पोर्शन तुम्ही कट करून घेतलात तरीही चालणार आहे किंवा फक्त नॉच देऊन घेतलात तरीही चालणार आहे। ओके, त्यानंतर आता हे मेन फॅब्रिक आहे, हा सरळचा भाग वर आहे आणि त्याच्यावरती आपण बघा हा जो आता गोट लावून घेतलेला गळ्याचा भाग आहे तो कसा ठेवलेला आहे। जसं बघत आहात तसंच फॉलो करा, म्हणजे तुम्हाला तुमच्या ब्लाऊजमध्ये कोणतीच अडचण येणार नाही आणि इझीमध्ये तुम्ही अगदी शिवू शकणार आहात। फक्त जसं बघत आहात, जसं दाखवलेलं आहे तसंच्या तसं करण्याचा प्रयत्न करा। ओके, यानंतर आता खाली आपण कापड आत्ता लावलेलं आहे त्यामुळे या दोनही भागांमध्ये एकत्र घेऊन प्रॉपर कट करून घ्या आणि मध्ये मध्ये नॉचेस देऊन घ्यायचे आहेत, कारण हा भाग जिथे कर्व आहे तो व्यवस्थित फोल्डही झाला पाहिजे आपल्याला। ओके, तर या पद्धतीने हे लावून घेतलं आणि नखाने प्रेस करत आपल्याला हा जो आपण गोट घेतलेला आहे तो वरती आला पाहिजे। बघा अगदी दोन्ही बाजूंना शिलाई दिसत नाही, आत आणि बाहेरच्या बाजूला अगदी फिनिशिंग छान येते आणि या पद्धतीने जर तुम्ही शिवण घेत असाल तर तुमचं कामसुद्धा खूप छान होणार आहे। आणि आता आपण या आतल्या बाजूला बघा जसं अस्तर आहे तसं मोठी 5ची टीप देऊन घ्यायची आणि एक्स्ट्राचा भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे। सेम याच पद्धतीने अपोजिट साईडचा पार्ट पण आपण तयार करून घ्यायचा आहे। तर बघा या पद्धतीने एक्स्ट्राचा पोर्शन सर्व कट करून घेतला। आता आपल्याला जो खालचा कर्व पोर्शन आहे तो बघायचा आहे। तर आता हे दोनही पोर्शन एकमेकांसमोर ओपन करून ठेवून घ्यायचे आणि याच्यावरती आता मी तुम्हाला बघा मेन फॅब्रिकवरती गोट देऊन आपल्याला कसा भाग घ्यायचा आहे बघा। इथे लावताना मात्र तुम्ही मेन फॅब्रिकवरच गोट लावून घ्यायचा आहे, कारण इथे जर तुम्ही अस्तरवर गोट लावला तर मात्र तो आतल्या बाजूला जातो, मग त्याच्यामुळे इथे लावताना मात्र तर इथे आपल्याला मात्र मेन फॅब्रिकवर गोट लावून घ्यायचा आहे। तर बघा इथे आता मेन फॅब्रिकवरती गोट लावून घेतला, त्यानंतर हा जो पोर्शन आहे तो आपल्याला जो आपला आता आपण वरचा जो गळ्याकडचा भाग तयार करून घेतला होता त्याच्याबरोबर लावून बघायचा की दोन्ही बाजू आपल्या प्रॉपर येत आहेत का, कुठे कमी नाही ना पडत, कारण हा भाग आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे बरोबर। तर आता तो अर्धा इंच एक्स्ट्राचा भाग आहे तो घेऊन प्रॉपर आपला हा पोर्शन जुळतोय का पहिला बघून घ्यायचं आणि मग टीप द्यायला सुरुवात करायची आहे। जिथे आपण टीप दिली होती ती टीप आता आपल्याला इथे वरच्या बाजूला दिसते बरोबर, उलटा भाग केल्यानंतर। तर त्याच टीपवरती आपली ही टीप आली पाहिजे आणि जो खालचा पोर्शन आहे गळ्याचा आपण तयार करून घेतलेला तर त्या भागाला पण आपण अर्धा इंच शिलाई मार्जिन ॲड केला असाल तर तेवढं मार्जिन आपल्याला आतमध्ये घ्यायचं आहे आणि त्याच टीपवर जिथे आपण आता गोटसाठी टीप घेतलेली त्याच टीपवर टीप घ्यायची आहे। आणि आता हा पोर्शन उलटून बघा इथे आतल्या बाजूला मी कुठे मेन फॅब्रिक ठेवते कुठे अस्तर ठेवते ते व्यवस्थित बघा आणि या पद्धतीने टीप घ्या। तर आता हा पोर्शन जेव्हा तुम्ही ओपन कराल त्यावेळेला बघा गोट सुद्धा बाहेर येईल आणि हा जो आतला जो अस्तरचा भाग आहे तो सुद्धा व्यवस्थित प्रॉपर तयार होईल, कुठेही टीप दिसणार नाही आणि हा जो अस्तर आणि मेन फॅब्रिकचा भाग आहे तो आपल्याला व्यवस्थित टीप मोठी 5ची टीप देऊन जोडून घ्यायचं आहे। कापड व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं, कुठेही कमी जास्त झालं नाही पाहिजे, व्यवस्थित फोल्ड करून आत टीप द्यायची आहे। पण ती टीप देण्या अगोदर बघा आत्ता जिथे आपण गोट दिला होता ना तिथल्या भागाला आपल्याला इथे नॉचेस देऊन घ्यायचे आहेत आणि मग ही टीप आपल्याला कंटिन्यू करायची आहे। ओके, तर हे थोडंसं लक्षात घेऊन करा। बघा या पद्धतीने टीप देऊन घ्यायची आणि त्यानंतर जर काही एक्स्ट्रा असेल तर ते कट करून असे दोनही भाग तयार करून घ्यायचे। आता इथे मी हा जो खालचा भाग आहे तो जसा आता गोट लावून तयार करून दाखवला तसाच हा पोर्शन तयार करून घ्यायचा आहे तुम्हाला मेन फॅब्रिक आणि अस्तर याबरोबर जोडून। पण जर तुम्हाला इथे खाली टीप दिसायला नको असेल तर
तुम्हाला हा पोर्शन आत्ता जसा मी मेन फॅब्रिकवर अस्तर लावून घेतलं त्या पद्धतीने अस्तर लावून घ्यायचं आणि हा भाग आपल्याला वरच्या भागाबरोबर जोडायचा आणि मग अस्तर लावायचा आहे, या पद्धतीने करून घ्यायचं आहे। तर दोनही प्रकारे तुम्ही तयार करून घेऊ शकता हा पोर्शन। तर इथे आपण हे दोनही भाग तयार करून घेतले। आता आपण हा भाग आहे तो बघा, जे एक्स्ट्राचा भाग आहे तो आपण कट करून टाकायचा आहे। दोनही भाग याच पद्धतीने तयार करून घ्यायचे दोन्ही बाजूचे। आणि आता जो खालचा जो क्रॉस पट्टीचा पोर्शन आहे, जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की दोनही पद्धतीने तुम्ही तयार करून जोडू शकता। अगोदर तयार करून घेतलात तरीही चालणार आहे किंवा नंतर तुम्ही फक्त मेन फॅब्रिकवर गोट लावून जोडून घेणार असाल तरीही चालणार आहे। तर इथे दोनही प्रकारे मी तुम्हाला सांगितलेलं आहे, तुम्ही त्यातली कोणतीही पद्धत वापरू शकता। तर इथे आता जिथे सेंटर आपला आहे तो सेंटर व्यवस्थित बघा, जिथे मी आता टिप देऊन घेतली तिथून हा एक बाजूला पोर्शन प्रॉपर जुळतोय का हे बघायचं आणि मग आपल्याला टिप द्यायला सुरुवात करायची आहे। ओके, तर या पद्धतीने जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की गोट जर तुम्हाला इथे टिप ही आतल्या बाजूला, आता हे कसं आहे हा भाग तयार करून घेतलाय त्यामुळे इथे टिप देताना आतल्या बाजूला टिप दिसणार आहे बरोबर, पण ही टिप न दिसावी याच्यासाठीचं शिवण करायचं असेल तर जसं मी तुम्हाला आता वरती दाखवलं त्या पद्धतीने तुम्ही शिवण घेऊ शकता। पण सुरू करायच्या अगोदर सेंटरपासूनच आपल्याला हा पोर्शन लावून घ्यायचा आहे, कारण मग कोणत्याही बाजूला कमी किंवा जास्त होत नाही आणि प्रॉपर हा लागला पण जातो। तर सेंटरवरती व्यवस्थित दोन्ही बाजूला कापड स्प्रेड करायचं। त्यानंतर सेंटरपासून आपल्याला हा जो आपला शेप आहे तो व्यवस्थित येतोय का हे बघत आणि अर्धा इंच शिलाई मार्जिन आतमध्ये दाबत आपल्याला हा गोट लावलेला पोर्शन जो आपण खालचा क्रॉस पट्टीचा तयार करून घेतलेला आहे तो सावकाश पद्धतीने दोनही बाजूला बघा या पद्धतीने सेंटरपासूनच बाहेरच्या बाजूला लावत जायचं आहे। कारण जर काही थोडाफार पोर्शन कमी किंवा जास्त झाला तर तो कोणत्या तरी एका साईडला जातो आणि तो आपल्याला कटमध्ये कटिंग करून टाकता येतो। पण जर हा कुठे तुम्ही एका बाजूने लावत गेला तर तो सेंटरशी व्यवस्थित मॅच झाला नाही तर मग ते खूपच विचित्र होऊन जातं। त्याच्यामुळे हा भाग लक्षात ठेवा, सेंटरपासून सुरू करा लावायला। तर अशा पद्धतीने आपला हा फ्रंट पार्ट जोडून झालेला आहे। बॅक पार्ट कसा तयार करायचा हे बऱ्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलेलं आहे, त्यामुळे इथे आपण जास्त वेळ नाही घालवत तुमचा। इथे बॅक आपण सरळचा भाग वर ठेवला, त्याच्यावरती अस्तर ठेवलं आणि त्याच्यावरती हा कॅनव्हास पेपर आहे। तर या पद्धतीने सेट करून घ्यायचं, सेंटर बरोबर मॅच करून घ्यायचं आणि आता अर्धा इंचाचा शिलाईचा पोर्शन आपण इथे घेतलेला आहे बरोबर। तर तेच अर्धा इंच शिलाईमध्ये दाबत आपल्याला गळ्याची टीप देऊन घ्यायची। त्यानंतर आतमधला पोर्शन कट करायचा आहे, नॉचेस देऊन घ्यायचे आणि हा पोर्शन आतमध्ये पलटून त्याच्या कडेबरोबर अगदी फक्त अस्तरवर आपल्याला एक प्रेस टीप देऊन घ्यायची आहे। अस्तरवरती प्रेस टीप देऊन झाल्यानंतर आपल्याला हा पोर्शन आहे तो आत म्हणजे अस्तरचा भाग आतमध्ये घालवायचा आणि त्याच्यावरती पुन्हा एक काठाची टीप देऊन घ्यायची आहे। हे सर्व आपण करून घेणार आहोत आणि त्यानंतर पाठीमागचे टक्स देऊन घ्यायचे आणि पाठीची पट्टी ॲड करून घ्यायची। हे सर्व मी तुम्हाला फक्त सांगत आहे कारण हे सर्व आपण बऱ्याच व्हिडिओमध्ये प्रात्यक्षिक केलेलं आहे। इथे आपला जास्त वेळ जाऊ नये याच्यासाठी हे सर्व मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे। जसे एक्सप्लेन केलेलं आहे त्या पद्धतीने करा आणि बॅक पार्ट आपला तयार करून घ्या। ओके, त्यानंतर बॅक पार्टला आपल्याला गोटही द्यायचा आहे। गोट देतानाचा गोटसुद्धा कशा पद्धतीने द्यायचं हे सुद्धा आपल्या बऱ्याच व्हिडिओमध्ये झालेलं आहे, त्यामुळे ते सुद्धा तुम्हाला मी इथे पुन्हा पुन्हा नाही दाखवत। आता इथे आपण बॅक पार्ट तयार करून झाल्यानंतर बॅक आणि फ्रंट एकमेकांना कसं जोडायचं ते तुम्हाला दाखवते आहे। तर इथे बॅक पार्ट जोडत असताना फ्रंट पार्टमधला बघा थोडासा पोर्शन मी इथे कट म्हणजे उसवून घेतलेला आहे, मेन फॅब्रिक अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडलेला आणि इथे आपण अर्धा इंचाची व्यवस्थित टीप देऊन घेणार आहोत, दोन्ही पोर्शन एकमेकांवरती प्रॉपर ठेवून। आता इथेपर्यंत टीप दिल्यानंतर आपण अस्तरचा भाग आहे तो पुढच्या बाजूने बघा या पद्धतीने ठेवून पुन्हा आपण याच्यावरती
टीप देऊन घेणार आहोत। तर या पद्धतीने जेव्हा आपण टीप घेतो त्यावेळेला आपली फिनिशिंग खूप छान येते। आतल्या बाजूला कुठेच आपल्याला शिलाई विजिबल होत नाही, अगदी इनविजिबल शिलाई आपली येते आणि फिनिशिंग खूप छान येते। तर जरूर ट्राय करा या पद्धतीने, दोनही बाजूंना याच पद्धतीने टीप देऊन घ्यायची आहे आणि त्यानंतर मग आपण हा पोर्शन पॅक करून घ्यायचा मोठी 5ची टीप देऊन। आणि इथे आपण बाही म्हणजे बाहीला अस्तर कसं लावायचं याच्यावरचे डिटेल व्हिडिओ चॅनलवरती अपलोड आहेत, ते जरूर बघा। इथे मी तुम्हाला डायरेक्ट बाही कशा पद्धतीने जोडायची ते दाखवणार आहे। तर इथे शोल्डर आपल्याला 2.5 इंच तयार हवा आहे, तर ते मार्क करून घ्यायचं आणि इथे आपल्याला अस्तर मेन फॅब्रिक लावून घेतलेली बाही आहे त्याचा फ्रंटचा भाग जिथे नॉच आहे तो भाग आपल्याला फ्रंटला आला पाहिजे, बरोबर। सेंटरचा नॉच सेंटरला मॅच करायचा आणि फ्रंटचा नॉच फ्रंट बाजू बरोबर आला पाहिजे, या पद्धतीने घ्यायचं। आणि इथे आपल्याला सेंटर पासूनच बाही सुद्धा जोडायची आहे, कारण जेव्हा सेंटर पासून आपण कोणतीही गोष्ट जोडतो किंवा अटॅच करतो त्यावेळेला जरी काही आपल्याला कापड कमी किंवा जास्त झालं तर ते कुठल्यात ना कुठल्या तरी एका बाजूला निघून जातं आणि आपला सेंटर चुकत नाही। त्यामुळे नेहमी सेंटर पासून बाही लावायचा प्रयत्न करा। आता इथे आपण बघा बाही लावून झाली। यानंतर फिनिशिंग घेताना याच्या अगोदरची एक स्टेप आहे ती म्हणजे बॅक साइड आणि फ्रंट साइड दोन्ही प्रॉपर आहेत का हे पहिला बघायचं आणि मग बाही जोडायला सुरुवात करायची आहे। ओके, तर इथे दोनही बाजू मी चेक करून घेतल्या। जर काही एक्स्ट्रा असेल तर या पद्धतीने कट करून घ्यायचं आणि मग बाही जोडायची, म्हणजे आपला बाहीचा जो मधली बाहीची जी शिलाई आहे ती अगदी व्यवस्थित येते प्लसमध्ये। तर या पद्धतीने बाही जोडून घ्यायची, फिटिंगचं माप टाकायचं आणि ब्लाऊज रेडी करून घ्यायचा आहे। आता इथे फिटिंगचं माप टाकताना कंबर आहे 31, तर त्याचा चौथा भाग 8.25 वरती मार्क केलं। छातीमध्ये मात्र आपल्याला 1.5 इंच आपण घेतलेलं आहे, त्यामुळे मी बंद बाजू म्हणजे फोल्ड ओपन बाजूकडून 1.5 वरती मार्क केलं आणि हाताला फिटिंग आहे 10.5चं, तर 5.25 वरती मार्क केलं। या पद्धतीने मार्किंग घेऊन एक स्ट्रेट लाईन आखून घ्यायची आणि मग आपण टीप देऊन घ्यायची। तिथे 2 किंवा 3 टीप द्यायच्या आहेत। आता या बाजूला इथे चेन ॲड होणार आहे, बरोबर। हा आहे आपला डावा हात, डाव्या हाताला चेन ॲड होते। तर इथे चेन ॲड करत असताना तर या पद्धतीने पहिल्यांदा काखेमधून खालच्या बाजूला 1.5 इंचांवर किंवा 1 इंच मार्क करून घ्यायचं आणि जसं फिटिंग आहे ते मेजरमेंट टाकून घ्यायचे आहेत आपल्याला। तर मेजरमेंट जसं कमरेवरती 8.25, छातीमध्ये ओपन बाजूकडून 1.5 वरती आणि हातांना 5.25 वरती मार्क करून घेतलं आणि जिथे काखेमधून 1.5 इंच खाली मार्क केलेला आहे तिथून फक्त हातापर्यंत आपल्याला टीप घ्यायची आहे, कारण खाली आपल्याला चेन लावायची आहे। तर इथे टीप देऊन घ्यायची आणि बघा या पद्धतीने चेन ॲड करून घ्यायची आहे आपल्याला। तर चेन कशी लावायची याचा डिटेल व्हिडिओ चॅनलवरती अपलोड आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल, तोच व्हिडिओ जरूर बघा। तर इथे आता आपल्याला ब्लाऊजमध्येच डिझाईन बनवायची आहे, म्हणजे फ्रंटला जो तिरका पॅच आहे तो बनवणार आहोत। तर याच्यासाठी साईडचा जो कपडा उरलेला आहे त्याचे साधारण 2 इंच जर असेल तरी तुम्हाला चालू शकेल। या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आणि एकमेकांवरती 1.5 इंच पोर्शनवरती ओपन दिसेल अशा पद्धतीने हे पॅच आहेत हे एकमेकांवरती बघत आहात त्याप्रमाणे ॲड करून घ्यायचं आहे। बॅक साईडला एक प्लेन कापड लावून घ्यायचं आणि फ्रंट साईडचा पोर्शन मोजून घ्यायचा किती आहे। तर इथे आपला 3 इंच आलेला आहे। तर या फॅब्रिकचा म्हणजे जो आपण पॅच तयार केलेला आहे त्याचा सेंटर काढायचा। सेंटरमधून आपण दोनही बाजूंना अर्धा इंच किंवा पाऊण इंच मार्क करायचं आहे आणि यानंतर वरून 3 मार्क करायचं, कारण सेंटरपासून 3 वरती पोर्शन होता तो, बरोबर। तर या पद्धतीने मार्क करून घ्यायचं आणि व्यवस्थित सेट करून घ्यायचं, पिनअप करायचं आणि मग टीप देऊन घ्यायची आहे। तर या पद्धतीने आपला हा ब्लाऊज रेडी होणार आहे। तुम्हाला हा ब्लाऊज कसा वाटला हे जरूर सांगा आणि याच्यानंतर तुम्हाला कोणता ब्लाऊज शिकायचा आहे हे सुद्धा कमेंट करून जरूर सांगा, कारण त्याच्यावरती आपण पुढचा व्हिडिओ घेणार आहोत।
या व्हिडिओमध्ये काही शंका असेल तर जरूर कमेंट करून विचारा। असेच नवनवीन ब्लाऊजच्या नवनवीन व्हिडिओज आपण दररोज घेऊन येणार आहोत। तुम्हाला हे सर्व व्हिडिओ एकाच म्हणजे कटिंग स्टिचिंग सर्व एकाच व्हिडिओमध्ये बघायचं आहे की वेगवेगळे व्हिडिओ चालणार आहेत हेही मला जरूर कळवा। आणि या व्हिडिओचे म्हणजे हे ब्लाऊज आहे सभ्यसाची ब्लाऊज, याचे टोटल 3 विभाग आहेत। म्हणजे पार्ट 1 मध्ये बॅक पार्ट आहे, पार्ट 2 मध्ये याचा फ्रंट पार्ट ड्राफ्टिंग आहे आणि पार्ट 3 मध्ये याचं स्टिचिंग आहे। तर तुम्हाला या पद्धतीने व्हिडिओ बघायला आवडतील की सगळं म्हणजे एकाच व्हिडिओमध्ये कटिंग स्टिचिंग बघायला आवडेल हे मला कमेंट करून जरूर सांगा, कारण त्याच्यावरतीच आपण याचा पुढचा व्हिडिओ कसा घ्यायचा हे ठरवणार आहोत। तर चला भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत। इथे दिलेले व्हिडिओ आहेत ते सुद्धा जरूर वॉच करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। ओम साईराम, काळजी घ्या स्वतःची।